तू कमजोर आहेस, तू बायकोचं समाधान करू शकत नाही, अशा पद्धतीनं एका तरुणाला सांगून त्याच्या मर्डरचा प्लॅन केला जातो आणि तीच घटना आज आपल्याला बघायची. त्यासाठी आपल्याला जायचं आहे हरियाणामध्ये. त्या ठिकाणचं यमुनानगर हा भाग आहे आणि तिथलं मुन्सिपल हे गाव आहे. आता या गावामध्ये नीटू राणा हा साधारणपणे 30-35 वर्षाचा गृहस्थ राहतो आहे. त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे मीनाक्षी आणि आईवडील आहेत, भाऊ आहे. आता नीटू राणा याचं साधारण 2-3 वर्षापूर्वी कर्नाल या ठिकाणी राहणाऱ्या मीनाक्षीबरोबर लग्न झालेलं आहे आणि मीनाक्षीच्या घरीसुद्धा तिची आई आहे, वडील आहे, भाऊ आहे. आता हिचा भाऊ हा एक गुन्हेगारी क्षेत्रामधला होता आणि तो मुझफ्फरनगर जेलमध्ये बंद होता आणि मीनाक्षी जी आहे ती अधूनमधून तिच्या भावाला भेटायला जायची. आता भावाला जेलमधून सोडवण्यासाठी सुद्धा ती प्रयत्न करत होती आणि नीटू राणा जो आहे तो यमुनानगर या ठिकाणच्या आकाश कोचिंग सेंटर या ठिकाणी शिपाई म्हणून काम करत होता. तर सकाळी तो लवकर कामावरती जायचा, संध्याकाळी उशिरा घरी यायचा. आईवडील भाऊ शेती करायचे. घरची परिस्थिती सगळी ठीकठाक होती. गावामध्ये घर होतं, शेती होती आणि याचं क्लासेसमध्ये काम होतं. अशा पद्धतीनं यावरती यांचा उदरनिर्वाह चालू होता. आता नीटू राणा हा एकदम साधा सरळ असा माणूस होता. म्हणजे आपलं काम भलं आणि आपण भलं, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही अशा पद्धतीने तो काम करत होता. आता 2024पर्यंत सगळं काही सुरळीत सुरू आहे असं दिसत होतं, असं वाटत होतं. आता हा रोज क्लासेससाठी गावातनं शहरामध्ये जायचा आणि 2 व्हीलरवरती घरी यायचा. 3 जानेवारी 2024 आता या दिवशी नेहमीप्रमाणे नीटू जो आहे तो त्याच्या कामासाठी घरातून बाहेर पडला होता आणि बाकीची मंडळी त्यांच्या कामामध्ये होते. आता संध्याकाळ झाली, बाकीची सगळी घरी आली, पण नीटू काही घरी आलेला नव्हता. त्यानंतर रात्री बराच उशीर झाला तरीसुद्धा तो काही घरी आला नाही. घरचे काळजीमध्ये पडले होते. मग त्यांनी त्या नीटूचा शोध घ्यायला सुरुवात केली. गावामध्ये शोधलं, तो ज्या रस्त्याने जातोय त्या रस्त्याने पाहिलं, तो ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी विचारलं, पण त्याचा काहीही तपास लागत नव्हता. आता त्याच्यानंतर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही संपर्क झालेला नाही आणि सगळ्यांना टेन्शन यायला लागलं. मग काही अघटित तर घटना घडली नसेल ना वगैरे. रात्रभर यांनी शोधाशोध घेतली पण काहीही तपास लागला नाही आणि दुसऱ्या दिवशी 4 जानेवारी 2024ला सकाळी गावाच्या बाहेर एका शेताजवळ रस्त्याच्या बाजूला नीटू राणाची 2 व्हीलर दिसली. आता रस्त्यावरती म्हणजे कडेला 2 व्हीलर दिसली, त्या वाटलं की अपघात वगैरे झाला की काय. त्याच्यानंतर मग आता ही बातमी सगळीकडे पसरली, गावात पसरली. घरची मंडळी त्या ठिकाणी जमा झाली आणि तिथं आल्यानंतर मग त्यांनी अजून आजूबाजूला शोध घेतला तर एका शेतामध्ये झाडाखाली नीटू राणा दिसून आला होता. तो मृतावस्थेमध्ये होता. त्याच्या हातात एक इंजेक्शन त्याला हाताला लागलेलं होतं आणि त्यानंतर आता लगेच स्थानिक लोकांनी यमुनानगर पोलिसांना कळवलेलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. नीटू राणा याच्या हाताला इंजेक्शन दिसल्यामुळे म्हणजे त्याने नशा केली, नशेच्या ओव्हरडोसमध्ये त्याचा मृत्यू झाला असा एक प्रथमदर्शनी अंदाज समोर येत होता. आता पोलिसांनी पंचनामा वगैरे केला आहे आणि अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली. बॉडी जी आहे ती शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता नीटूच्या घरच्यांनी सांगितलं की नीटूला कसलंही व्यसन नाही, अत्यंत शांत, अत्यंत संयमी, अत्यंत चांगला अशा पद्धतीचा हा तरुण आहे आणि याची हत्या कोण करेल, कारण हा कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, कोणाशी वाद नाही, कोणाशी भांडण नाही आणि प्रश्न हाच होता की मग या बिचाऱ्याला कोण मारेल. आता याचा रक्तदाब कमी झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टमच्या अहवालात समोर आलं होतं. पोलिसांचा तपास चाललेला होता आणि आता नशेचा ओव्हरडोस मग ह्याला कोणी दिला आणि हा म्हणजे तो जर नशाच करत नव्हता तर मग असं करण्याचं त्याचं कारण काय होतं. पण ज्या वेळेस पोलिसांनी त्या पत्नीची, त्याच्या बायकोची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र तिच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती आणि त्यानंतर पोलिसांनी मग तिची पत्नी आहे मीनाक्षी हिच्या मोबाईलची डिटेल काढली, मोबाईलचे कॉल डिटेल काढले, मोबाईलची हिस्ट्री तपासली आणि त्यावेळेस एका नंबरवरती ही पत्नी जी आहे ती सतत बोलत असल्याचं समजलं. आता त्याच्यानंतर मग ज्या नंबरवरती ती बोलते आहे, ज्या नंबरशी ती बोलते आहे त्या सगळ्यांच्या डिटेल पोलिसांनी काढल्या. तो नंबर होता सोनीपत शहरातील बरवना या गावात राहणारा तरुण साहिल दहिया उर्फ कालू. आता या कालूचा हा नंबर होता. आता
हा कालू आणि मीनाक्षी यांच्यामध्ये काय संबंध होता याचा तपास करायला सुरुवात झाली. साहिल आणि नीटू यांच्यामध्ये सुद्धा फोनवरती बोलणं होत होतं. म्हणजे हा जो कालू आहे त्या कालूचं बायकोबरोबर ती बोलणं होतंच, पण नवऱ्याबरोबर सुद्धा चांगले संबंध होते हे सुद्धा समजलेलं होतं. आता पोलिसांचा संशय त्या बायकोवरती जास्त बळावलेला होता. मग पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, तिची माहिती काढली. त्यावेळेस असं समजलं की तिचा भाऊ जो आहे तो सुद्धा गुन्हेगारी क्षेत्रामधला आहे आणि तो जेलमध्ये आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी मग हिला लेडीज कॉन्स्टेबलच्या माध्यमातून पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर या पत्नीनं कबूल केलं की तिनंच पतीची हत्या घडवलेली होती. मात्र हिनं ज्या पद्धतीनं आपल्या नवऱ्याला मारून टाकलं होतं ते अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचं होतं. आता साधारणपणे 1-2-3 वर्षापूर्वी यांचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर संसाराला सुरुवात झाली. आता या काळामध्ये ह्या मीनाक्षीला मोबाईलचं व्यसन होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो काही महिलांना कोणाला मिसरी लावायचं व्यसन असतं, काही महिलांना मोबाईलचं व्यसन, आणि हे मोबाईलचं व्यसन इतकं घातक आहे कारण कधीकधी मोठमोठे अपघात ह्याच्यामुळे होतात. घरामधल्या लहान मुलांच्या जीवाला याच्यामुळे धोका निर्माण होतो आणि कधीकधी गॅस वगैरे चालू राहणं किंवा अशा गोष्टी या मोबाईलच्या व्यसनामुळे होतात. आणि अशा महिला ज्यांच्या घरात असतील तर त्यांचं ते दुर्दैव आहे. असो, तर ही जी आहे ती सतत मोबाईलवर असायचे. म्हणजे उठता बसता सतत मोबाईल आणि मोबाईलवरती त्या सोशल मीडियाचा वापर, आणि त्यामुळे तिचं दुसरीकडे कुठं लक्ष नसायचं, फक्त त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असायची. आता 2022मध्ये सोशल मीडियावरून या मीनाक्षीची ओळख सोनीपत शहरामधील बरवणा या भागामध्ये राहणारा तरुण साहिल दहिया उर्फ कालू याच्याबरोबर झालेली होती. आता कालू आणि हे दोघंही एकमेकांशी बोलत होते. दोघांची चांगली मैत्री झाली. नंतर मग ते त्यांच्या गुपचूप भेटीगाठी झाल्या. त्यानंतर मग आता ही मीनाक्षी जी आहे ती तिच्या माहेरी आली की साहिलसुद्धा तिला गुपचूप भेटायला यायचा. असं सगळं चालू होतं. आणि हिचा भाऊ जो आहे तो जेलमध्ये होता, त्याच्यामुळे त्याला बाहेर काढायचं होतं. मग हा कालू जो आहे तो त्याला बाहेर काढण्यासाठी हिला मदत करत होता. आणि या सगळ्यांमध्ये या दोघांच्यामध्ये विवाहबाह्य संबंध सुरू झाले होते. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेले होते. आता मीनाक्षी जी आहे तिला साहिलच्या बरोबर सोबत राहायचं होतं, त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. आणि हे सगळं करायचं होतं, पण ते जमणं शक्य नव्हतं कारण तिचं लग्न झालेलं होतं आणि या सगळ्यामध्ये तिचा नवरा सगळ्यात मोठा अडथळा होता. आणि म्हणून यांनी त्या पतीला ठार मारायचं ठरवलेलं होतं, कट रचायचं ठरवलेलं होतं. आता या ठिकाणी त्या पतीला पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती नाही. याबाबत त्याने या बायकोला कोणताही त्रास दिलेला नाही किंवा त्याला हे माहीत पण नाही आणि त्याच्याकडून त्रास नाही किंवा काही प्रॉब्लेम नव्हता, तरीसुद्धा आता त्याला मारायचं आहे अशा पद्धतीनं तिनं प्लॅन करायला सुरुवात केली. आता सुरुवातीला मग आता मारायचं कसं तर वेगवेगळ्या आयडिया शोधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्या प्रियकर वगैरे पण कटात सामील झालेलाच होता. आता याचा एक मित्र आहे खरखौदा या भागामध्ये राहणारा अमन, यालासुद्धा बरोबर घेतलेलं होतं. आणि या सगळ्यांनी मिळून आता वेगवेगळे प्लॅन करायला सुरुवात केली. याला असं मारलं तर काय होईल, तसं मारलं तर काय होईल, आणि असा मेला पाहिजे की जेणेकरून आपल्यावर आळा आला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्या पत्नी मीनाक्षीनं नीटूला सांगायला म्हणजे ह्यांनी सगळं अगोदर प्लॅन केलं. प्लॅनप्रमाणे सांगायला सुरुवात केली की तू शारीरिक कमजोरी आहे तुझ्यामध्ये, किंवा तू समाधान करू शकत नाहीस, किंवा तुझ्यामध्ये म्हणजे अशा गोष्टी की जेणेकरून त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त येईल, अशा पद्धतीनं त्या बायकोनं नवऱ्याला सांगायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस अशा गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये मनामध्ये बिंबवल्या जातात त्यावेळेस मात्र त्याचं कॉन्फिडन्स अजूनच कमी होतो आणि तशाच गोष्टी व्हायला लागतात. आणि मग त्यालाही वाटायला लागलं की आपल्यामध्ये खरंच कमजोरी आहे. आणि त्याच्यानंतर मग तिनं सांगितलं की तिचा एक दूरच्या नात्यातला भाऊ आहे, म्हणजे तिचा प्रेमी, त्याचं नाव साहिल उर्फ कालू, तर याच्याकडे काहीतरी उपाय आहे. आणि ह्या कालूनी काय केलं, ह्या साहिलने काय केलं, ह्याला मारायचं आहे ना, म्हणजे प्रेयसीच्या नवऱ्याला मारायचं आहे, त्याच्यासाठी अगोदर त्याच्याबरोबर सुद्धा मैत्री केली, त्याच्याबरोबर सुद्धा चांगल्या पद्धतीचे संबंध यांनी निर्माण केलेले होते. कारण शेवटी घात करायचा आहे तर त्याच्यासाठी अगोदर जवळ जायचं, नंतर पाठीत वार करायचा, अशा पद्धतीचा सगळा प्लॅन झालेला होता. आणि त्या पद्धतीनं मग यांच्यामधली मैत्री पण वाढली, म्हणजे बायकोबरोबरचे संबंध आणि तिच्या नवऱ्याबरोबर ती मैत्री, अशा पद्धतीनं हे सगळं झालं. आणि मग या मंडळींनी ब्लड प्रेशर कमी करण्याचं, म्हणजे रक्तदाब कमी करण्याचं काय इंजेक्शन असतं, काय असतं याच्याबद्दलची माहिती घेतली, बाकीच्या गोष्टी किंवा अनेक अशा गोष्टी. आता काय होतं, काही गोष्टी या ठिकाणी मी सांगू शकत नाही कारण ते बरोबर नाही, कारण अशा गोष्टी जर बाहेर आल्या तर त्याचा कोणी गैरफायदा घेऊ शकतं. तर असं त्यांनी शोधायला सुरुवात केली. आणि डिसेंबर 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मीनाक्षी माहेरी गेली आणि त्या ठिकाणी ती साहिलला भेटली आणि त्या ठिकाणी 4 इंजेक्शन
तिला त्या ओळखीच्या एका मेडिकलमधून यानं आणून दिले होते. आणि त्याच्यानंतर मीनाक्षी आणि साहिलने नीटूला सांगायला सुरुवात केली की हे इंजेक्शन घे आणि तुझी शारीरिक ताकद जी आहे ती वाढेल आणि कमी जी आहे ती दूर होईल. आता सुरुवातीला याला 2 जानेवारीला मीनाक्षीनं इंजेक्शन दिलेलं होतं. आता त्यानं इंजेक्शन घेतलं आणि त्याला त्रास व्हायला लागला होता. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, रक्तदाबाला त्रास व्हायला लागला होता. त्यावेळेस त्या बायकोनं सांगितलं की नाही, कसं आहे, तुम्हाला बरं व्हायचं असेल तर मग या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील. आणि त्याच्या पद्धतीनं तो आता बायको सांगते किंवा मित्र सांगतोय म्हणून तो ऐकत होता आणि त्याला त्याची कमजोरी दूर करायची होती. आणि त्या पद्धतीनं यांनी त्याचा फायदा उचलला आहे आणि त्याला इंजेक्शन 1 दिलं. त्यानंतर 3 जानेवारी 2024ला याला तो नेहमीप्रमाणे कामावरती गेला. कामावर दिवसभर काम केलं पण तिथंही त्याला अस्वस्थ वाटत होतं, कसतरी वाटत होतं. आणि संध्याकाळी क्लास बंद करून तो घराकडे निघाला होता. आणि त्या अगोदरच मग ते बायकोचा प्रियकर साहिल आणि त्याचा मित्र अमन हे दोघंही इंजेक्शन घेऊन रस्त्यामध्ये थांबलेले होते. त्यानंतर मग गावाच्या अगदी जवळजवळ, म्युन्सिपल गावाच्या अगदी जवळजवळ नीटू गाडीवरती आला. आल्यानंतर मग यांनी त्याला अडवल्यानंतर मग त्याला म्हटले चल आता तुला हे इंजेक्शन द्यायचं आहे आणि त्याला शेतामध्ये घेऊन गेले. आता त्याची गाडी एका बाजूला ठेवली आणि त्याला तिथं जाऊन त्याला ते इंजेक्शन त्यांनी दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना माहिती होतं की हा इथं मरण पावणार आहे. त्याला आडबाजूला नेऊन इंजेक्शन देऊन तसंच त्याच्यातच तो मरण पावला. आता इकडं ह्याला प्रचंड त्रास होत होता. म्हणजे मरण पावल्यानंतर ही मंडळी जी आहेत ती मंडळी तिथून फरार झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर इकडं घरी बायकोनी वाट बघायला सुरुवात केली की बाबा नवरा आला नाही. मग घरच्यांना म्हणले अजून काय आले नाहीत. त्यानंतर मग सगळीकडे शोधाशोध वगैरे. पण बायकोला सगळं माहीत होतं की आपला नवरा मरण पावलेला आहे, त्याचा मर्डर केलेला आहे. पण इकडं आता तिला काळजी वाटायला लागली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याची बॉडी तिथं सापडलेली होती आणि इंजेक्शन वगैरे हाताला लागलेलं दिसलं होतं आणि हे हत्येची बाब जी आहे ती समोर आलेली होती. आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी त्या पत्नीला ताब्यात घेतलेलं होतं आणि 16 जानेवारी 2024ला प्रियकर कालू किंवा साहिल दहिया आणि अमन यांनासुद्धा ताब्यात घेतलं होतं. अशा पद्धतीनं आपल्याच पतीची हत्या करण्याचा प्लॅन यांनी केला आणि ती हत्या आत्महत्या आहे असं दाखवण्यासाठी आणि तो ओव्हरडोज आहे असं दाखवण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न होता. पण यांचा हा प्रयत्न फसला आणि नंतर या तिघांनाही जेलमध्ये जावं लागलेलं होतं. आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो, तर माणसाने इतकंही शांत राहायचं नाही, इतकंही बेसावध राहायचं नाही की आपलेच लोक आपला घात करतील आणि आपल्याला कळणारसुद्धा नाही. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक कमजोरी. वास्तविक पाहता ही जी शारीरिक कमजोरी असते, म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मला इथं स्पष्ट बोलता येणार नाही. पण ज्यावेळेस मी हिप्नोटाईजचा क्लास करत होतो त्यावेळेस अनेक असे पेशंट यायचे की ज्यांना असं वाटायचं की त्यांच्यात कमजोरी आहे किंवा त्यांच्यात शीघ्रपतन आहे किंवा त्यांच्यात ताठरपणा येत नाही आहे किंवा अगदी कमी, म्हणजे अशा पद्धतीच्या त्या समस्या असायच्या. आणि तुम्हाला सांगतो 99.99% लोकांना हा प्रॉब्लेम कधी ना कधीतरी येतो. पण काय होतं, बऱ्याच वेळा लोक बाहेर या गोष्टी सांगत नाहीत आणि काही लोक उगं त्या गोष्टीचा म्हणजे कॉमेडी करतात किंवा काहीतरी असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ते बोललं जात नाही. पण लक्षात घ्या की हा 99.99% लोकांना कधी ना कधी येणारा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम हा कायमचा प्रॉब्लेम नाही आहे, तो तेवढ्यापुरता येणार. आता याच्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्याला अत्यंत गंभीर आजार झाला असेल किंवा त्या भागाला जर दुखापत झाली असेल तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मेडिकलचा प्रॉब्लेम, त्याच्यासाठी गोळ्या औषधांची गरज आहे. पण बऱ्याच वेळा म्हणजे बहुतेक वेळा हे जे प्रॉब्लेम आहेत हे मानसिक प्रॉब्लेम असतात किंवा लाईफस्टाईलमुळे आलेले प्रॉब्लेम असतात. आणि मानसिकता बदलली आणि लाईफस्टाईल बदलली तर ते सुरळीत होऊ शकतं. अर्थात याच्यावरती आता आपण कधीतरी एखाद्या दिवशी ना पूर्ण डिटेलमध्ये बोलूया. म्हणजे हे प्रॉब्लेम म्हणजे मुळामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, एखादा प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेमच नसतो पण तो आपल्याला प्रॉब्लेम वाटतो. तर यावरती आपण नंतर बोलूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.